हालेलुया, प्रेस लॉर्ड. आजचा संदेश आहे, परमेश्वराचा शोध करा. स्तोत्रसंहिता 9 अध्याय 10 वचन. ज्यास तुझ्या नावाची ओळख झाली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण हे परमेश्वरा जे तुझ्या शोध करतात त्यास तू टाकले नाही. वचनात राजा सांगत आहे, ज्याला परमेश्वराच्या नावाची ओळख झाली आहे व जे लोक परमेश्वरावर भाव ठेवतात आणि जे परमेश्वराच्या मनापासून शोध करतात त्यांना परमेश्वर कधी टाकले नाही, तर परमेश्वर त्यांच्या जवळ राहतो. यशाया 55 अध्याय 6 वचन. परमेश्वर प्राप्तीच्या काळ आहे तो त्याला शोधा, तो जवळ आहे तो त्याचा धावा करा. वचनात सांगत आहे की आमच्यासाठी आता थोडा वेळ आहे, तर आम्ही परमेश्वराचा शोध करायला पाहिजे. तो आता आमच्या जवळ आहे, म्हणून परमेश्वराचा धावा करावा, कारण ज्याला परमेश्वराची ओळख झाली आहे त्यांना तो कधी टाकत नाही. प्रेषितांच्या कृत्ये 17 अध्याय 27 वचन. अशासाठी की ज्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चापलत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. वचनात पाऊलसुद्धा सांगत आहे की परमेश्वराच्या मनापासून शोध करावा, त्याला कसेही करून प्राप्त करून घ्यावे, कारण परमेश्वर आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आम्हाला परमेश्वराच्या नावाची ओळख झाली आहे. इर्मया 29 अध्याय 13 वचन. तुम्ही मला शरण याल आणि पुन्हा जीवे भावे माझ्या शोधास लागल, ते आम्ही तुम्हास पावेल. वचनात सांगत आहे की आम्ही परमेश्वराच्या शरणात येतो व जीवे भावे त्याचा शोध करतो, तर परमेश्वर आम्हाला पावतो यांनी आम्हास आशीर्वाद देतो व आमच्या संगती सुद्धा राहतो. स्तोत्रसंहिता 103 अध्याय 14 वचन. कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो. वचनात सांगत आहे की परमेश्वर आमची प्रकृती व परिस्थिती जाणतो, म्हणून तो आमच्या जवळ राहतो, आम्हाला टाकून देत नाही, कारण आम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे व आम्ही परमेश्वराला मनापासून शोधतो व आम्ही त्याचा धावा सुद्धा करतो, म्हणून परमेश्वर आमच्या जवळ राहतो. हीच आमच्यावर त्याची दया व कृपा आहे. धन्यवाद करतो प्रभूजी. प्रेस द लॉर्ड.